ज्या प्रकारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी जाहीर केले की आपण 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहोत आणि जनतेत उतरून जनतेला आपण या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। एक मोठं वक्तव्य कारण जसं जामीन मिळाला तसं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते म्हणतात की 2 दिवसात मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय। खूप दुर्दैवी गोष्ट झालेली आहे की एजन्सीजचा गैरवापर म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे। आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, CBI आणि ED सातत्याने आम्ही हे बोलत आलो आहे की विरोधी पक्षात असला की आईस करायचा आणि नाही तर भीती दाखवून त्या वॉशिंग मशीनमधून काढून भारतीय जनता पक्षामध्येच जायचं, नाही तर मित्रपक्ष व्हायचं। हे दुर्दैव आहे की हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालला आहे, पण हा देश हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आणि म्हणून ते आधी मोदी सरकार होतं, आता NDA सरकार झालं। त्यामुळे अरविंदजींबद्दल जी चुकीची लाईन ह्या सरकारने घेतली आणि तुम्हाला आठवत असेल अरविंदजी हे देशाचे मोठे नेते, त्यांच्या कुटुंबाचा पक्षाचा नाही हा एक खूप संविधानासाठी महत्त्वाचा विषय होता। चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक झाली, त्यानंतर त्यांची शुगर किती हाय होती, 2दा त्यांना चक्करही आली, तरी किती असंवेदनशील हे सरकार आहे। त्यांना वेळेवर डॉक्टर्स दिले नाही, औषधं दिली नाही, त्यामुळे अतिशय गलिच्छ राजकारण हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष असं म्हणणं आहे की दिल्लीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसोबत घेतल्या जाव्यात आणि तिथनं जर मॅन्डेट मिळालं तर मग मी पुढे विचार करेन। सूचना चांगली आहे, कारण का ते हे बघा ते शून्यातून उभे राहिलेले आहेत। अरविंदजींनी पक्ष आणि स्वतः शून्यातून उभं केलेलं आहे आणि फक्त दिल्लीच्या जनतेने एकदा दोनदा त्यांना निवडून दिलं। त्याचबरोबर तेवढंच नाही, पंजाबच्याही जनतेने त्यांना स्वीकारलं आहे। त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अरविंद केजरीवाल हे लोकांच्या मनातले नेते आहेत, लादलेले पण नाही आहेत एक, आणि दुसरं इन्कम टॅक्स, CBI आणि ED आईसवाले कॉम्प्रोमाइजही नेता नाही आहे। नितीन गडकरींनी काल एका कार्यक्रमात सांगितलं की विरोधी पक्षातील एका नेत्यानं पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, जर पंतप्रधान होत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं। खरंच असं तुमच्या कानावर काही चर्चा आली का? मी हे ऐकलेलं नाही आहे, पण माझा विश्वास आहे की गडकरी साहेबांसारख्या नेत्यांची ह्या देशाला गरज आहे। प्रधानमंत्री झाले तर सगळ्यात जास्त आम्हाला आनंद होईलच। एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल, पण नुसता मराठी नुसता आहे त्याचा अभिमानच आहे, पण नुसतं मराठी नाही, त्यांचं कर्तृत्व पण मोठं आहे। जे मराठी ते आहेतच, त्याबरोबर कर्तृत्वही मोठं आहे। आणि एक आहे की ते गलिच्छ राजकारण करत नाहीत आणि स्वतःची वैचारिक भूमिका सत्तेसाठी कधीच बदललेली नाही। ही सगळ्यात मोठी खासियत आहे गडकरी साहेबांची। आणि नेता हो जिसका दिल बडा हो, त्यांचं मन खूप मोठं आहे, ते कधीही गलिच्छ राजकारण विकासात करत नाही। कर्नाटकमध्ये 2 गटामध्ये राडा झाला आणि सोशल मीडियावर आपण बघतो गणपती बाप्पाची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवतात। मुख्यमंत्री असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर विरोधकांनी जे राजकारण केलं, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तर काँग्रेसचं सरकार हे पाप करते, गणपती बाप्पाला एक प्रकारे अटक करते अशा प्रकारे व्हॅनमध्ये घेऊन जाऊन। नक्की काय कर्नाटकात झालं मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी बोलणं अयोग्य होईल त्याच्यावर। पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती महाराजांचा जो अपमान या सरकारने केला आहे, एकतर पुतळ्याचं जे झालं ते अतिशय वाईटच आहे, त्यानंतर ज्या अनेक घटना झाल्या त्याच्याहून म्हणजे धक्कादायक होत्या माझ्यासाठी, की ज्या पद्धतीने तिथे सगळे लोक बघायला जाते तेव्हा तुमच्याच चॅनलवर 2 तास जी घटना झाली ही लाजिरवाणी होती, महाराष्ट्राला न शोभणारी आहे पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की छत्रपतींचा इतिहास, जो चुकीचा इतिहास सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून मांडला जातो आहे, तर मी जाहीर निषेध करते। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि त्यानंतर हे सगळे महाराष्ट्राचे मोठे सुपुत्र आहेत, त्याचबरोबर त्यांचा विचार आणि त्यानंतर ती सगळी लेगसी आणि विचारधारा जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात ठेवली ती जपण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्या सगळ्यांची। शेवटचा प्रश्न, संविधान मंदिर उभारलं जाणार आहे ITIमध्ये, उपराष्ट्रपती आले त्याचं उद्घाटन करतायत, कसं बघताय? विधानसभा निवडणुका आहेत, संविधान मंदिर ITI कॉलेजेसमध्ये उभारलं जातं। खरं तर हे सरकार काय करेल याचा भरोसा नाही, त्याच्यामुळे आधी ते मोदी सरकार होतं, आता NDA सरकार झाले आणि त्याच्यामुळे संविधानाबद्दल
ते ज्या चुकीच्या पद्धतीने बोलतात, वागतात किंवा ज्या पद्धतीने त्यांचे खासदार बोलतात ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि व्हाईस प्रेसिडेंट हे मोठं पद आहे, त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेणं चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्येही महिलांच्यावर त्यांनी काही स्टेटमेंट्स केली ज्याच्याबद्दल सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात एक पत्र लिहिलेलं आहे, असं कधीच आजपर्यंत झालेलं आहे. ही खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे. आणि आज ती जी काँग्रेस पक्षावर टीका करतायत, आता अतिशय विनम्रपणे माझं जर दाखवणार असाल हे स्टेटमेंट तर पूर्ण दाखवा. मी अतिशय विनम्रपणे म्हणते की मी लहान तोंडी मोठा घास घेते, त्या पदाचा मी मानसन्मान करते. पण जी व्यक्ती अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये राहिली, त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा असताना तुम्ही काँग्रेसच्या विरोधात काही बोलला नाही. आज तुम्हाला सोयीचं नाही आहे किंवा तुमच्या नेत्यांना तुम्हाला आनंद द्यायचा आहे म्हणून तुम्ही काँग्रेसच्या विरोधात बोलताय, हे खूप दुर्दैवी आहे. सुनील तटकरे काल ABP माझाशी बोलताना असं म्हणाले की 2019ला जेव्हा 54 जागा तुमच्या होत्या, शिवसेनेच्या 56 जागा होत्या, तेव्हा मुख्यमंत्री 2.5 वर्ष का होईना राष्ट्रवादी काँग्रेसचा असायला हवा होता, असा आग्रह काही नेत्यांनी केला होता. यात तथ्य आहे? मी हे पहिल्यांदाच ऐकते. त्या 19पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे झालं आणि त्यांच्याही बाजूत सगळ्यात जास्त एंगेजमेंट कोणाची होती तर ती सुप्रिया सुळेची होती. पण एक आहे, माझ्या आणि त्या सगळ्यांच्या स्वभावात एक मोठा बदल आहे. मेरा पेट बहुत बडा आहे, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. हेच माझ्यावर माझ्या आईनी आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. त्यामुळे होत्या खासदार सुप्रिया सुळे त्यांनी विविध जे काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य केलं आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालचा मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.